नमस्कार मंडळी. आज आपण इथे वांगी चुलीवरती भाजून वांग्याचं भरीत बनवणार आहोत. वांग्याचं भरीत बनवण्याची एक प्रत्येक गृहिणींची वेगळी पद्धत असते. त्यातलीच इथे एक मी पद्धत दाखवलेली आहे. इथे मी 4 हिरवी वांगी घेतलेली आहेत, म्हणजेच अर्धा किलो ही वांगी आहेत. ती आता धुवून स्वच्छ पुसून घेतलेली आहेत. चाकूने मध्ये मध्ये ते कट करून घेतलेले आहेत. 3 ते 4 ठिकाणी कट केलेला आहे. त्यामध्ये मिरची आणि दुसऱ्या कट केलेल्या ठिकाणी लसूण असं घातलेलं आहे. वांग्याबरोबर लसूण आणि मिरची सुद्धा भाजून छान निघेल आणि आपल्या भरताला चांगली चव येईल म्हणून इथे मी मिरची आणि लसूण घातलेला आहे. खरं तर ही एक पारंपरिकच पद्धत आहे. पूर्वीसुद्धा आजी आई आपली अशाच पद्धतीने वांगी भाजायला ठेवत होती. इथे मी चुलीवरती जाळी ठेवून वांगी भाजायला ठेवणार आहे. हे बघा, इथे अशा प्रकारचे मी सगळी वांगी इथे भाजायला ठेवणार आहे. तुम्हाला जर जाळीवरती भाजायची नसतील तरी खाली चुलीमध्ये आपण अशीच वांगी निखाऱ्यावरती भाजून घेतली तरी चालू शकतात. डायरेक्ट भाजली तरी काही हरकत नाही. किंवा गॅसवरती जाळी ठेवून अशा प्रकारे आपण वांगी भाजू शकतो. एका बाजूने वांगी भाजल्यानंतर चिमट्याच्या सहाय्याने आपण पलटवून दुसरी बाजूही वांग्याची भाजू शकतो. वांगी भाजून झाल्यानंतर मी इथे खाली ठेवलेली आहेत थंड व्हायसाठी. थंड झाल्यानंतर वांग्याची साल काढून घ्यायची आहे. बघा, इथे साल काढताना मला थोडंसं गरम वाटलं म्हणून मी 10-15 मिनटं पुन्हा थंड होण्यासाठी ठेवलं आणि नंतर मी साल काढायला चालू केलं. हे बघा, किती पटापट साल निघते इथे. अशाच प्रकारे मी सर्व वांग्याची साल काढून घेतलेली आहे. आणि वांगं असं हातामध्ये घ्यायचं आणि थोडंसं आत तोडून बघायचं. आतमध्ये कीड वगैरे असेल तर आपल्याला ती बाजूला करायचं आहे. चाकूने मी असं थोडं थोडं कट करून घेतलं. त्याच्यानंतर छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आणि स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतलेला आहे. चुलीवरती इथे मी बिडाचा तवा ठेवलेला आहे गरम करायसाठी. बिड्याच्या तव्यामुळे चव छान येते पदार्थांना म्हणून मी बिडाचा तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी 1-1.5 चमचा तेल टाकलेला आहे. अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. आणि कढीपत्ताही टाकलेला आहे. दोन कांदे बारीक चिरून ठेवलेले होते तेही इथे टाकून घेणार आहे. कांदा छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला. काही ठिकाणी कांदा कच्चाच वापरला जातो, तशीही चव छान लागते. कच्चा कांदा, तेल वरून घालायचं, तिखट मीठ वगैरे असं सगळं कच्चंच वापरलं जातं. इथं आपण चुलीवरती सगळं भाजून घेणार आहे, त्यामुळे आणखीन खूप जास्त चव चांगली लागते.
कांदा भाजून झाल्यानंतर इथे मी कांद्याची पातसुद्धा थोडी बारीक कट करून ठेवलेली होती, तीसुद्धा इथे टाकून घेतलेली आहे, तीसुद्धा परतवायची आहे। त्याच्यानंतर यात पाव चमचा हळद घालायची आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळं एकत्र छान परतवून घ्यायचं आहे। स्मॅश केलेलं वांग सुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे आणि छान एकत्र सगळं परतवायचं आहे। त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, 1 ते 1.5 चमचा। ते मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कुटाचा वापर केलेला आहे, थोडंसं जाडसरच आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। वांग्याचं भरीत भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाण्यासाठी आता तयार आहे। तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।